नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण एस-एल लेंटिंग सिरीजमध्ये आज पाहणार आहोत की 17 मेला कशा पद्धतीने एस-एल लेंटिंग वर्क केले गेलेलं आहे. तर आपण प्री मार्केट ॲनालिसिसमध्ये काय प्लॅन केलेलं की ही सायकोलॉजिकल लेवल आहे किंवा ही रेजिस्टन्स लेवल आहे, त्याच्या ब्रेकअप मार्केट झाली की रिजेक्शनचा प्लॅन करायला. बरोबर आहे, आपलं ॲनालिसिस होतं त्या पद्धतीनं. खरं मार्केट या लेवलला रिॲक्ट कसं केलं आहे किंवा या लेवलला रिॲक्ट कसं केलं आहे किंवा या सकाळी मॉर्निंगमध्ये कशा पद्धतीने त्यानं बिहेवियर दाखवलं आहे, ही पण या ठिकाणी महत्त्वाचं असतं. कारण की या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटनं 48,000च्या लेवलला रिजेक्शन घेतलं आहे. मग रिटेलरचा माइंडसेट इथं काय होता, सेलिंगचा माइंडसेट होता. क्लोजिंग प्राईजला रिजेक्शन घेतलं आहे किंवा सायकोलॉजिकल लेवलला रिजेक्शन घेतलं आहे. परत या ठिकाणी तुम्ही ही एक सपोर्ट लेवल पण बघू शकता. या सपोर्ट लेवलला मार्केटनं ब्रेकडाऊन केलं आहे, त्यामुळे ओव्हरऑल रिटेलर होता तो सेलिंगला होता. त्यामुळे त्यांचं स्टॉप लॉसेस या ठिकाणी 48,000च्या वर अवेलेबल होत होतं. प्लस प्रिव्हियस डेला जे सेलिंग करून गेलेले त्यांचे पण स्टॉप लॉसेस अवेलेबल होते. त्यामुळे ही खरी ऑपरेटरवाली किंवा ऑपरेटरवाली बाईंग होती, ज्या ठिकाणी स्टॉप लॉसेस मार्केटला वर अवेलेबल होते. तर त्यामुळे फक्त तुम्ही मार्केटमध्ये स्टॅटिक माइंडसेट ठेवू नका, डायनॅमिक माइंडसेट ठेवा, तरच मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकाल. कारण की जर तुम्ही असा जर प्लॅन करत असाल की नुसतं मार्केट ब्रेकअप झालं, सेलिंग मारू, मग चालू आहे तर जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट जर टाकलं या बाईंगच्या रॅलीचं किती हंटिंग झालं आहे हे बघण्यासाठी, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास 40% बाईंगच्या रॅलीचं या ठिकाणी रिट्रेसमेंट मार्केटनं केलं होतं. म्हणजे इथं जे बायर्स आहेत ते बऱ्यापैकी बायर्स बाहेर निघले होते. तरी 50% ते 60%ला बाहेर निघते. तरी पण जे ॲडव्हान्स ट्रेड घेतात त्यांनी ही बाईंगची रॅली पकडली असेल, किंवा जे वेट करतात विथ कन्फर्मेशन 50% किंवा 60%ला प्लॅन करतात ते हा ट्रेड आहे तो अवॉइड करू शकत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवा की मार्केटमध्ये बिहेवियर पण चेक करा तुम्ही. स्टॅटिक पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा नको आहे, डायनॅमिक पाहिजे. या ठिकाणी मार्केट रिॲक्ट कसं करतं आहे, कशा पद्धतीने रिटेलरचा माइंडसेट या लेवलला असू शकतो, कशा पद्धतीच्या कॅन्डल बनते आहेत, मार्केट रिॲक्शन कसं द्यालं आहे हे पण बघा तुम्ही. आणि ऑपरेटरवाला माइंडसेटनं बघा रिटेलरचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो, त्यानुसार ट्रेड करायला प्लॅन करा. आणि असं फिक्स राहू नका की या ठिकाणी ह्याच्यावर असं ब्रेकअप दिला की सेलिंग करू. या ठिकाणी रिटेलर काय करतो आहे हे पण पहा, त्यानुसारच तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकाल. धन्यवाद.